SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चिक्की बनवूया, कारण की आमची सोसायटीची पूजा होती म्हणून मला ब्लॉग टाकायला भेटलं नाही। आमच्याकडे सगळं सोसायटीमध्ये पूजा चालू आहे सगळ्या बिल्डिंगामध्ये, तर वेळ मिळत नाही आणि त्याच्यात मध्ये माझा मी स्टँड आहे ना माझ्यावाला ते पण तुटलंय, तर मला ब्लॉग बनवायला भेटत नाही। आणि कमेंट करतात त्याबद्दल धन्यवाद तुमचा। कमेंट करत राहा। हे बघा आपले असे शेंगदाणे भाजून घेतले मी, आता काढून घेऊया। भाजून झाले कायच्या। आता तीळ पण तशीच भाजून घेऊया। अर्धा किलो तीळ आहे। आपला हा महिना पूर्ण आपला हळदी कुंकूचं चालू आहे। हळदी कुंकू सगळीकडे चालू आहे। मी लाडू बनवून टाकले, तुम्ही बघितले असेल, नाही बघितलं असेल तर माझ्या YouTube SK कुकिंग चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन बघू शकता। लाडू टाकले आहेत मी। आता चिक्की बनवते मी। हे बघा आपली तीळ पण छान अशी भाजून झाली आहे। बारीक गॅसवरच भाजायचं आपल्याला ह्याला, म्हणजे भाजून झाली आहे माझी तीळ। अशी तडतड तडतड उडायला लागली ना ते समजायचं की आपली तीळ भाजून झाली आहे। आणि शेंगदाणे मी, हे बघा शेंगदाणे मी असे सोलून घेतलेत, अर्धेवट सोललेत, सगळे नाही सोललेत। आता थोडेसे जाडसर वाटायचं आपल्याला मिक्सर मध्ये, तुम्हाला दाखवते मी। हे बघा कशी तडतड उडते तीळ, आवाज येतोय तुम्हाला? अशी उडली पाहिजे, म्हणजे झाले आपले तीळ भाजून। आता काढून घेऊया आपण। परातीमध्ये काढून घेते मी। आता थोडंसं आपण 1 चमचा भरून घी टाकूया, म्हणजे गुळ कसा खाली लागणार नाही म्हणून। आता गुळ आपण विघळून घेऊया। अर्धा किलो तीळ, अर्धा किलो गुळ असं घेतलंय। कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता। गुळ जास्त राहिलं ना तर चिक्की पण चांगली बसते, म्हणजे बनवायला करायला पण सोपं जातं। गुळ कमी असला की मग ते चिटकत नाही, फाटतं मग ते। आता याला उधूया आपण। तोपर्यंत शेंगदाणे आपण थोडेसे दरदरा वाटून घेऊया, म्हणजे जाडसर। आता हे बघा असं जाडसर वाटून घेतलंय मी। आता काढून घेऊया एका भांड्यामध्ये। आता आपल्याला तीळ पण काढायची आहे, वाटायची आहे। आता आपण थोडीशी तीळ वाटून घेऊया आणि बाकीची अर्धी ठेवली आहे। हिला पण असंच दरदरा जाडसर कुटून घेऊया। हे बघा आपला गुळाला उकडी आली आहे, म्हणजे झालंय। जास्त पाक कडक केला ना की त्याच्यानं आपले लाडू पण कडक होतात, चिक्की पण कडक येणार, म्हणून जास्त शिजवायचं नाही। आम्ही तर नाही शिजवत, तुम्ही कसं बनवता ते कमेंट करा, आणि कुठून बघतात त्याच्यासाठी पण कमेंट करा। आणि माझी रेसिपी आवडत असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये सांगा। हे बघा छान अशी उकडी आली, 2दा झाली आहे। तर आपण सगळं आता मी हे वाटून घेतले, तीळ वाटून घेतले। हे पण सगळं मी एकत्र करते, याच्यात टाकून देते। आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे, असं जाडसर वाटून घेतलंय, ते पण याच्यात टाकते। आणि आपण आता मी वेलची पावडर टाकते।
ह्याच्यातच टाकून देते वेलची पावडर. हे बघा. आणि थोडंसं सुगंधासाठी आपण टाकूया जायफळ. किसून घेते, थोडंसं टाकायचं आहे. आणि थोडासा आपण खायचा सोडा टाकूया, चिमूटभर, जास्त नाही. आणि मिक्स करूया. टाकूया आता आपण, कालवून घेऊया व्यवस्थित. सोडानं कसं छान फुगून येते आणि सुटसुटीत बनतं एकदम छान. आता हे मिश्रण ना आपण टाकून देऊया. कालवूया. मी हा चिकीचा गुळ नाही वापरलेला आहे. आपला साधा गुळ असतो ना, आपण जे जेवणामध्ये वापरतो, तो गुळ वापरला आहे मी. चिकीचा गुळ नाही वापरला आहे, कारण की खूप कडक होते त्याच्यानं. ज्याला दात नाही त्याला खायला होत नाही, म्हणून मी आपल्या साधे याच्यानंच बनवते. नॉर्मल गुळ आहे तो टाकला आहे मी. हे बघा छान अशी बाइंडिंग झाली आहे आणि आपलं हे मिश्रण पण तयार झालं आहे छान. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता मी ह्याच्यात 2 प्रकारे चिकी बनवणार आहे, छोटी आणि एक डिशमध्ये बनवणार आहे. छोटी म्हणजे स्क्वेअरवाली. हां, स्क्वेअरवाली किंवा अशी चौरंगवाली कापून घेणार आहे ते. आणि मी आता पहिले डिशमध्ये टाकते. आता मी काय केले, हे छोटे माझ्याकडे अशा डिश आहेत. हे डिश आम्ही 1 किलो तेल आणायला जायचो. आम्ही गोरेगावला राहायचो तेव्हा. 1 किलो तेलवर आम्हाला हे डिशा भेटायच्या. तर माझ्याकडे अशा डझनभर डिश आहेत. या ते डिश आहेत. माझी आठवण आहे. किती वर्ष झाले, 20 वर्ष झाले या डिशांना. आणि ही मोठी डिश आहे. या डिशमध्ये एक बनवणार आहे आणि बाकी 2 डिशामध्ये आपले मोठे बनवणार आहे. तर आपण काढून घ्या. मी घी लावलं आहे, याला पण लावून ठेवलं आहे, याला पण लावून ठेवलं आहे. आता आपण काढून घेऊया. आता याच्यात थोडंसं काढून घेऊया आणि पसरून घेऊया. सगळं एक संगती नाही करायचं, कारण की मग ते सुक्क होणार ते, मग आपल्याला जमणार नाही बनवायला. पहिले एक सट करून देऊया. हाताने कर. हातानं. बघा माझी भाची मला सांगते हातानं कर, म्हणजे हात माझा चिटकायला पाहिजे असं. परफेक्ट गोल. हे बघा व्यवस्थित डिझाईन, म्हणजे आपले डिश एवढीच आहे. मिश्रण आपलं गरम पण राहणार कढईमध्ये. मी एक एक बनवते. पहिले ही एक डिश बनवून घेऊया. कुठे जाडं असेल कुठे पातळ असेल तर एकसारखं करून घेऊया. याची जास्त मोठी लेयर पाहिजे तर तुम्ही मोठी पण करू शकता. ही बघा एक रेडी झाली. आता दुसरी पण अशीच करून घेऊया. टकतंय. थोडंसं याच्यावर झाकण ठेवावं लागणार. आता हे काढून घेऊया. याच्यामध्ये 2 चमचा भरून टाकलंय मी. खाली घी किंवा तेल लावायचं. बिना तेलचं नाही करायचं, नाही तर ताटाला चिटकून जाणार, निघणार नाही. म्हणते
तू बोल. आता हे ते मी थोडेसे शेंगदाणे काढून घेतलेत, सोलून घेतलेत ते, आणि हे आपले काजूचे तुकडे करून ठेवले, पिस्ता याच्यावर टाकूया. आता हे मोठा टाटामध्ये टाकूया आपण उरलेलं, हे 2 कारण की हे काम जरा कठीण असतं, घाईघाईनं असतं, हे ताबडतोब बनलं पाहिजे म्हणून. हे बघा आपली डिश ही ह्याचे छोटे बनवणार आहे मी. आता एक सारखं आपण चिकन करून घेऊया. आता थोडेसे आपण काजू बोलते पिस्ता टाकूया. गरम आहे ना, ते चिटकून जाणार ते व्यवस्थित. आता हे गरम गरम आपण कापून घेऊया. कडक झालं तर कापता येणार नाही. आता आपण चिरा पाडून घेऊया. किती मोठे पाहिजे त्या हिशोबानं. अजून सड झालं नाहीये ते, पण मी कापून ठेवते, नंतर कापता येणार नाही म्हणून मी आधी कापून ठेवते. चिटकतंय ना ते. थोड्याशा मोठ्या बनवते, एकदम छोट्या छोट्या नाही बरं वाटत. हे बघा. आता एक गरम गरम आहे, अजून सड झालं नाही बरोबर ते. आपली चिक्की रेडी झाली आहे. हे बघा, डिशमधून काढून घेतली आहे मी. डिशमधून काढून घेतले, बघू शकता. एकदम चिकट बनली, एकदम छान. तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कुठून बघताय तुम्ही ते पण कमेंटमध्ये सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. थँक्यू.